ओबीसी आरक्षणाच्या मागणीचा अध्यादेश आला तेव्हा दिवाळी साजरी केली. आता या अध्यादेशाच्या अंमलबजावणी 16 फेब्रुवारी नंतर होईल तेव्हा महादिवाळी साजरी करू, असा आशावाद संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे. शुक्रवारी पहाटे 3ला जरांगे यांचे नांदगावला आगमन झाले. कडाक्याच्या थंडीतही तालुक्यातील हजारोच्या संख्येने मनोज जरांगे यांना बघण्यासाठी व ऐकण्यासाठी लोक हजारोच्या संख्येने उपस्थित होते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर नवी मुंबईतील लढाई जिंकल्यानंतर मनोज जरांगे हे तिसऱ्या टप्प्यातील पुढील रणनीती ठरवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव भेटीला आले असता त्यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले. मनोज जरांगे यांची गुरुवारी दुपारी 1ला भेटीचे नियोजन ठरले होते. मात्र जिल्ह्यात ठिकठिकाणी मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आणि प्रवासात ठिकठिकाणी झालेल्या स्वागतामुळे पहाटे 3ला जरांगे नांदगावात आगमन झाले. कडाक्याच्या थंडीतही नांदगावकरांनी जरांगे यांना बघण्यासाठी त्यांचे जंगी स्वागत केले. 20 जेसीबीद्वारे त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. पहाटेपर्यंत प्रतीक्षा करणाऱ्या नांदगावकरांना त्यांनी निराश न करता त्यांनी आपल्या भाषणात चौफेर फटकेबाजी केली. आमदार सुहास कांदे यांचे प्रतिनिधी म्हणून माजी सभापती विलास आहेर, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, नंदू पाटील, प्रकाश शिंदे यांनी जरांगे यांचे स्वागत केले. माजी आमदार ॲडव्होकेट अनिल आहेर, संजय पवार, शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश धात्रक, महेंद्र बोरसे, चंद्रकांत बनकर, नाना बच्छाव, विलास पांगारकर, राजेंद्र पवार, योगेश पाटील, संतोष बळीत, संतोष गुप्ता, सागर हिरे, राजभाऊ जगताप, विशाल वडघुले, भीमराज लोखंडे, विष्णू चव्हाण, भास्कर झालटे, दर्शन आहेर, विक्रम कवडे आदींसह सकल मराठा समाज बांधव हजारोच्या संख्येने यावेळी उपस्थित होते. गावखेड्यातला सगळा सामान्य मराठ्यांपासून श्रीमंत मराठा सगळा एक झाला. एकजुटीनं काय होतं मी तुम्हाला एवढंच सांगणार. एकजुटीनं कधीच आपल्याला आशा नव्हती की आपल्याला ओबीसीचं आरक्षण मिळालं आणि तेच मिळालं. आज ओबीसी आरक्षणातली लई भारी गोष्ट कळाली मला, पण मी सांगणार नाही तुम्हाला, कारण ती सगळ्या सगळ्याचा अंमलबजावणी होत नाही तर होणं द्यायचे नाही. नवीन मराठी कलाकार प्रमाणपत्र मिळवलं की काय काय करते त्याच्यावर मला एक जण फोनवर सांगितलं मी आमचं आमचं केलं म्हणजे इतक्या लवकर आणि हा मलाच बोलून गेलो. मला म्हणजे सकाळी तुम्हाला काही करायला लागेल, तुम्ही भोगलगावला तुम्ही केवळ तालुक्यात जाता जाता आमचं एवढं काम करायचं. म्हणलं काय ते म्हणे आमचे 2च म्हणजे सापडले, त्यात 700 प्रमाणपत्र निघाले. मला ते काय विषय ते काय चुकीचं आहे, दुसरं काय ते मला असं असं म्हणजे त्या दिवसात कसं काय केलं होतं पाठवून म्हणजे प्रमाणपत्र निघाले आणि तिने कागद जोडून होते. पण मी सांगणारच नाही काय अंमलबजावणी झाल्यावर सांगणार. तुम्ही ते अंतराव घ्या, कारण विजय सभा टायमात तुमच्याकडे कोणा येणार आहे, कारण आमची विजय सभा झाली नाही. त्या दिवशी कायदा 75 वर्षात मिळत नव्हता आपल्या मराठ्यांना आणि एकही कायदा आतापर्यंत मराठ्याच्या आरक्षणासाठी झालेला नाही. 75 वर्षातला सगळ्यात मोठा सगळ्या शहरांचा कायदा आहे मराठ्यासाठी, म्हणजे ज्याच्या नोंदी नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे. त्या दिवशी कायदा हिसकून आणला त्याचा बोलायला होता.
ते तुमच्या पडावून येतात नाही गुलाम कशाचा नसता मग दुसरा पर्याय आहे. ओबीसी बांधवांनी त्याला फोन करून सांगायचं तुम्ही घरात पडून राह, तो यामुळे आमचं वाटोळ होऊ शकतो. ते राजकारणी माणूस गोरगरिबाचं वाटोळ करायला ते निघाले. आता नाही त्या नाभिक बांधवाला बोलला, ते नावे बांधवाला त्यांना मराठी चर्चाच करू. पण तो त्याला एक गोष्ट माहितीच नाही. मला वाटलं आपल्याच घेतो ना म्हणे, त्यांचे तर डेंजर आहे. हो बाबा अशा होते ते. मी आता एकच व्हिडिओ ऐकला मोबाईल फेकून गेला इतक्या विषय त्याला काही लाज नाही. पण आपण तुम्हाला एक विनंती माझी, आपल्या लेकराला मिळाल्याशिवाय मी हातात नाही त्याची काळजी करू नका. मी याचे पाठ पुरायला खंबीर. फक्त ओबीसी बांधवांनी मराठा बांधवांनी वाद नाही करायचं, कारण गाव खेड्यात त्याच्यासाठी आपण वाद नाही होऊ द्यायचा. आपलं एकमेकावरती लय प्रेम आहे. आज बी सुखादुखात आपण ओबीसी बांधवांनी मराठा बांधव. आज पण तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, जर लग्नाला पुढं चालले ना ओबीसी बांधव मराठा बांधव, आता 50-50 पेट्रोल टाकी देत गाडी दोघं टाकी देत नाही. त्याने जर आजच्या आपल्याला आपलं पाहिजे नाही पाहिजे ना, ते आता कसा कच गोळी लागली त्या कारणाला. इतकं प्रेम आहे त्यांचं एकमेकावर. याच्यासाठी पुढं आपले संबंध खराब करतात. ओबीसी बांधवांनी सुद्धा हे समजून घ्या, तेव्हा राजकारणी त्याच्या फायद्यासाठी तेव्हा आपल्याला वाद जाऊ शकतो. आणि आपणही एकमेकाच्या अंगावर नाही जायचं, कारण आपण ओबीसी आरक्षणात गेलो आता गेलो जायचं नाही म्हणत मी तुम्हाला, गेलो आपण मरायला घेतच नाही. कारण समाजाला मायबाप मानला मानायचं नंतर त्या मायबापाची गदारी नाही करू शकत आपण. म्हणून 10 तारखेला त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून पुन्हा आंदोलन पुकारलं. आणि ते आंदोलन कसे पुकारलं असा दसरा घेतला की मंगळवारी बुधवारी कॅबिनेट असते, खरं की नाही. सोमवारीच झाली वयाबाई झाली की नाही झाली. आणि मला फोन लावते मग अंमलबजावणीविषयी बोलायचंच ना आपल्याला, कारण पुढचा शब्दच नसतो आपल्याकडे. कारण आपल्याला पैसे लागत नाही, गाडी लागत नाही, पदवी लागत नाही. तर पैसे जण आपलं जमत नाही. केव्हा फोन करा आपल्याकडे खर्चच असतं. त्यामुळे आपण त्याचे पैसे घेत नाही. जे पैसे मराठ्या जेव्हा कमी ते सुद्धा दुकान बंद केले नाही. ते माझ्याकडे राग होते तेव्हा कुकडून आलं चांगले पैसे कमी होतो, पद मिळत होते आपल्याला. मराठ्यात जेव्हा आंदोलन सुरू होतं आरक्षणाचा विषय संपला ना, आता याला दुसरा मुद्दा धरला लागला. मी दुसरा धरला मी आलाच म्हणून समजायचं, मी लगेच तेव्हा धरला. आता शेतकऱ्या धरला बऱ्याच जणांची कोपाट लागणार, कारण मग कसं धोरण आहे. मी एक मला उलट्या कामं करायचं सवय पाहिजे. मी सरळ कवच ते करेल. कोणी म्हणलं का आरक्षण मिळत नाही, मग मी म्हणत असतो कसं मिळत नाही बघू चा. आता कोणी म्हणलं शेतकऱ्याचा प्रश्न सुटत नाही, मी म्हणत असतो कसं सुटत नाही बघू. तुम्हाला काय जर आमदार होते कसं शेतकऱ्याचा प्रश्न सुटत, तुम्ही काहीच होऊ नका, शेतकऱ्याचं कल्याणच झालं म्हणून समजा. प्रामाणिक लागतो. महाराष्ट्रभर जेवढे ओळखी असतात तेवढे बिन मतदारसंघात गेले. त्यांना सांगायचं 15 तारखेला अधिवेशन सगळ्या सोयऱ्यांचा कायदा मजबूत झाला पाहिजे. त्याच्या अंमलबजावणीसाठी सगळ्यांनी एक मतानं आवाज उठून राहायचा. खासदाराला फोन करायचं, तो जेवढे आमदार ओळखी तेवढ्याला सांग म्हणायचं. एका जीवन एका ताकदीनं सगळ्यांना आवाज उठवायचा. आणि या नांदगावातून माझी मराठा समाजाच्या वतीनं आमदार आणि मंत्र्यांना विनंती की येत्या अधिवेशनात सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्यासाठी तुम्ही सगळेजण आवाज एकमताने उठवा. कारण मराठ्यांचे लोक 15 तारखेला टीव्ही पिशीच बसणार. कोणचा आमदार मंत्री आपल्या बाजूने बोलतो, जे बोलणार नाही ना त्याला फक्त पायात हातात घ्या, आम नका नुसते हातात घ्या. तुम्ही जेव्हा आलाच नाही पाहिजे इकडे, कारण आपल्यासाठी जे उठत तेच आपला. आपल्या लेकरापेक्षा आपल्याला कोणी मोठं नाही. तुम्हाला हातपासाची गरजच नाही कोणापाशी. तुमचे लेकरं मोठे झाले, आपले स्वतःचे लेकरं मोठे करू लागले. अंमलबजावणीसाठी आपण 10 तारखेला आता कुणाचंच नाही पाहायला डवचंच नाही. एक तर मला उभा करायचं नाही, मग सुरू झालं मी फोन करत नाही. मग डवची ना पाहिजे बास करा पाहिजे. मी एकदा पुढं चालल्यावर मागं सरकतच नसतं. ते बेजार झाले मला मागं सरकार. तिथं अशी एक परेशानी येते म्हणजे काय नमून लागलं ऐकून घेत नाही. कसं काय करणार मी माझ्या जातीचं 75 वर्ष तुम्ही वाटलं केलं. मी हे आंदोलन तुमच्याशी संबंध मेंटेन करायला नाही उभा केलं, माझ्या जातीला न्याय देण्यासाठी उभा केलेला आहे.
त्यामुळे 10 तारखेला पुन्हा एकदा आपण आमरण उपोषणाचं उपोषण पुकारलं. आता सहन होत नाही, पण त्याला मागे आहे. शेवटचा टप्पा आहे. कारण माझं शरीर मला साथ देत नाही. आज दिवसभर बघितलं यांनी, माझा पाय सुद्धा काढला तरी सरळ होत नाही. इतकी भयानक परिस्थिती. कारण एका महिन्यात 26 दिवस उपोषण झाले. एक 17 दिवस आणि एक 9 दिवस. शरीराचे एवढे आले, माझ्या गाडीतल्या लोकांना मध्ये माझे काय आहे, तरी मी रातपाट एक करतो. याच्यात माझा काय फायदा? माझ्या गोरगरीब करोडो लोकांचा मराठीच्या पोराचा याचा फायदा होणार आहे, ते मोठे होणार आहे, म्हणून असं आता फक्त सगळ्या सोयऱ्यांचे जो अध्यादेश निघाले त्याची अंमलबजावणी झाली की मराठ्यांच्या लेकरांचं आयुष्याचं कल्याण झालं. आपण शेवटी मराठ्यांनी ही लढाई जिंकली. खूप जणांना वाटत होता आता विषय संपलाय, आता आरक्षण मिळत नसतं. आणि त्या तुमच्या जिल्ह्याला डाग लागलेला तरीही म्हणत होता मराठ्यांना कधी आरक्षण मिळू देणार नाही. ओबीसी 2 काम एकदा झाले. मराठ्यांनी ओबीसीतून आरक्षण पण मिळवलं. आणि कधी बऱ्याच दशकापासून मराठा एक येत नव्हता, तो मराठा एक आला. 2 कामं झाली. एक मात्र खरं आहे की प्रत्येकाची आशा आता मोबाईल होते, आरक्षण मिळेल का नाही. खूप मोठमोठाले लढे झाले. वेळेवर काय होतो माहित नाही. विजय जवळ आला की विजय आपल्याला हुलकाने घेऊन जायचा. असं अनेक दशकापासून मराठ्यांचा लढा सुरू होता. अण्णासाहेब पाटलांपासून अण्णासाहेब जावळे पाटलांपर्यंत, वळजे पाटलांपासून मेटे साहेबांपर्यंत. आणि याच आरक्षणासाठी 350 पेक्षा जास्त आपल्या भावांचे बलिदान गेले. कधी वाटतच नव्हतं की आता मराठा उठाव घेईल का आणि आरक्षण मिळेल. कारण आरक्षण मराठ्यांना देण्यासाठी खूप मोठा एका बाजूला विरोधकांचा गट उभा होता. आणि ते षडयंत्र इतकं भयानक होतं की ते आपल्यात फूट पाडायचं. त्यांना माहित होतं मराठा जर एक आला काही पण मिळू शकतो, पण मराठा एक येत नव्हता. आणि मराठा कोणचा पाहिजे होता तर गावगड्यातला गावखेड्यातला सामान्य मराठाला पाहिजे होता. तोच नेमका येत नव्हता. काय म्हणते काय नाही, काय म्हणते काय नाही, त्याला घेणंच नाही. त्याला आता आणखी एक संधी आता शेवटची बघ आहे जिवंत कवर म्हणजे वय झालं म्हणून होतं होता. मग त्याला जे झालेलं आहे कवर जाऊ शकतो. बरं लय टेन्शन आहे सध्या मराठा आरक्षणात गेल्यामुळे. जायचं टाकून वर असते त्याच्यापेक्षा मराठा बघ किती एक संधी शेवटची. आता कायदा मिळाला म्हणून दिवाळी जाईल आणि मराठ्यांनी बोलावला. त्या कायद्याची अंमलबजावणी झाली या राज्यात पुन्हा एकदा महादिवाळी बोलावणार आहे. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांची विजय सभा होणार. पुरा जग बघणार आहे की इतक्या ताकदीनं मराठी कव्हाच एक आले नसते एवढी विजय सभा होणार आहे. त्या टायमाला आरटीओ पण 1 दिवसाचा पोळावर भरा रजिस्टर घेऊन आला. मराठी मोजा तुला शेवटची संधी मोजे. त्याला एकदा माहीत झालेलं आहे मराठी किती ताकदीने देते. आंतरवालीला पण सहज हात देते. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी आपली शक्ती दाखवा. मराठी इतके आले की आंतरवाडीचा बांधा बांधा नसते मराठीच उभं 20 किलोमीटर उभं राहायला जागा. ड्रोनच्या कॅमेरा सुद्धा मराठी बसले ना. काय करायचे ड्रोन घुसात पडले आणखी सापडले इतके मराठी आले. आणि पोरले करा ड्रोन खाली आले त्याला झेंड्याची काठी खाली पाडायची.
आणि ते कोणी काम होते तर ते फुगेची केली होती ते घेऊन गेलो कोण म्हणजे मोठं खाली ओढून त्याची हवा सोडली की घालून घेऊन गेलो ते लागलं आमच्या मागं काय म्हणलं आम्हाला म्हणजे तिकडं कोणी आलं असं नाही एवढेच तिकडं जाऊन बघ. कारण तेव्हा नात्यालाच पैसे चोरी कांदे खाई आता हे मुद्दा संपला का आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा आहे. मग शेतकऱ्याचाच घेतो आता यांच्याकडे बघू का मग तुमच्या कांद्याचा बघतो नाही एखादं कोणी भरून त्याला दिली बाबा त्याला लय खायची सवय कांदे. शेतकरी आपणच म्हणजे कुणबीचा सुधारित शब्द आहे शेती. पहिला आपल्या आजोबा पंजोबा आला होते म्हणून कुणबीक म्हणायचे त्याचा सुधारित शब्द शेती. शेतकरी आपण शेतकरी मराठी आपण दोन्ही आपण जातो कारण लढणारे पण आपणच त्यामुळे त्याचा ऐकून आपण वाद नाही करायचं एकमेकाला. तर 57 लाख नोंदी सापडल्या मला रात्रीची माहिती आहे 63 लाख नोंदी सापडल्यात म्हणून एका नोंदीवर 50-60 जणांना लाभ मिळायला लागला एकाच नोंदी गेले ना 2 करोड मराठी आरक्षण आणि जे राहिले त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्याचा कायदा आहे ते मला म्हणले होते पर्यायी शब्द द्या सरसकट नको म्हणते सांगायला लागलो मी आता बुद्धा बोलतो मी बी डाव टाकत असतो छत्रपती शिवाजी महाराजांचे विचाराचे मराठीत आपण डाव टाकल्याशिवाय यश मिळत नाही ते म्हणजे सरसकटला लय त्यांचा विरोधी पर्यायी शब्द द्या मला देतो माझ्या कोण ध्यानात येईल काय मग शब्द मी म्हणलं मराठा समाजात परंपरेनुसार पिढ्यांना पार लग्नाच्या सोयी की जोडतात ते सगळी सोय ज्याची नोंद सापडली त्याच्या नोंदीच्या आधारावर त्याच्या गणगोतातील रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना नोंद नाही मिळाली तरी आरक्षणाचा लाभ घ्यायचा कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. ते मी थोडा टाइम करताना तेच म्हणलं मग हे सरसकटच होते आणि म्हणलं मग तुम्ही म्हणले पर्यायी शब्द द्या. आता समजा नांदगाव एखादा नोंद सापडली एकच आणि त्या नोंदीवर सोयऱ्याला ठरलं की याच्या सोयरे इतके पसरले लांब इथून सुरुवात करते तर थेट मुंबई मुंबईतून याचं फिरून येतं खानदेशातून निघाला परत विदर्भातून मराठवाड्यात आला जवळून पश्चिम महाराष्ट्रातून पुन्हा नांदगाव आजच्या महाराष्ट्रामध्ये एकच नोंदी निघालेला आणि मग खाली काय राहिलं 57 लाख बेडवर तो कार्यक्रमच संपला. म्हणजे आपण ओबीसी आरक्षणात गेलो फक्त अंमलबजावणी राहील कारण त्या दिवशी आपण राजपत्रित अध्यादेश अधिसूचना काढली पण विधानसभा सुरू नव्हती अधिवेशन नव्हतं म्हणून आता 15 तारखेला त्याचं कायद्यात रूपांतर होणार. कारण हे कायद्याचं राज्य इथं आपल्याला टिकणारं घ्यायचं असलं तर त्या कायदा पारित व्हावा लागणार. कायदा आता 15 तारखेला पारित तुम्हाला एक काम आहे म्हणजे महाराष्ट्रभर करायचं तुम्ही मी करतो रात दिवस जागवतो मी जागवतोय का तर तुम्ही जागायचं स्वतःच लेकरासाठी राजकारणासाठी बस झालं जागा त्यांना मरून द्यायची आरक्षण. स्टार न्यूजसाठी बाबासाहेब कदम, नांदगाव.